असं म्हणताय की आपली सत्ता 2 महिन्यानंतर येते आणि त्यानंतर नारायण राणेंना पाठवणार. खरं म्हणजे मी संजय राऊत त्याच्या बोलण्याला महत्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही. एक नंबरचा लुच्चा माणूस आहे, फसवणूक करणार. तुम्हाला एक बातमी देतो, या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही. 100%. कुठे गाठीभेटी होत आहेत, बोलणं कुठे होत आहे ते तुम्ही शोधा. दुसरं राहिलं, हे कुठलं स्वप्न आहे? या देशातील एक तरी ज्येष्ठ पत्रकार, भविष्यवाणीवाला सांगू शकतो का 2 महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल? शिवसेनेचे 5 खासदार आहेत, 5. सत्ता कशी येईल? आणि म्हणा मी तिहार मध्ये जायला गुन्हा करावा लागतो, मी दखल घेतो तेवढं न करण्याचं. आतापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना. आणि म्हणा आमच्याकडे बरेच आहे, रमेश मोरे आहे, भ्रष्टाचार म्हणून केस चालू आहे, जामीनवर आहे. तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव. आणि संजय राऊतला तुम्ही म्हणतो पत्रकारांनी देऊ नये, त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली, उद्धव आणि आदित्यला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे. त्याच्यावर तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना, त्या पाटकरांची, डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली, ती प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहे. आजचा प्रहार वाचा नितेशने दिले, त्यामुळे त्याच्याबद्दल उगाच वेळ घालवू नका. आणि परत मला त्याचं नाव घेऊन मला प्रश्न विचारला. आज तुम्ही एवढ्या आत आलात म्हणून बोललो. रत्नागिरीला दौरा आहे, दौरा आणि काय नाही, दोनच कशा प्रकारे नाही, जस्ट लोकांना भेटायचं, कार्यकर्त्यांना भेटीगाठी यासाठी भाजपचा उमेदवार जाहीर होईल किंवा कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. आतापासून आपल्याला 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ही सीट भाजपसाठी जिंकून देऊन भाजपचा या मतदारसंघातील पहिला खासदार द्यायचा आहे. आज कुडाळमध्ये जी मेळावा झाला त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळा जोश पाहायला मिळाला, काय सांगाल? त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. हे त्यांचं कार्यकर्त्यांचा प्रेम आहे. आणि म्हणून बोललो मी भाग्यवान आहे की कार्यकर्ते एवढ्या अशा प्रकारे प्रेम. आम्ही दिवस जीवाचं काही करू पण दादांना निवडून आणू, हे जे त्यांचं जे वाक्य आहे हे मन हेलावून टाकणार आहे. खरंच मला अशा कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.